ज्या महिलांच्या नावे 4, 8, 10, 12 अशी वाहनं आहेत, अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली गेली आहे। त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहनं सध्या त्यांच्याकडे आहेत की नाहीत याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करतील। 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे, असे आदेश महिला आणि बालविकास विभागाने दिले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र आणि अपात्र असलेल्या लाभार्थींची पडताळणी करताना पहिल्यांदा 4 चाकी वाहनं असलेल्या महिलांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे अशांची पडताळणी होईल। त्यामुळे पुढच्या टप्प्यावरती कागदपत्रांची पडताळणी केली जाईल अशी सुद्धा माहिती मिळते आहे। दरम्यान सध्या 4 चाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहे अशांची यादी जिल्हानिहाय स्वरूपात पाठवली गेली आहे। त्याची पडताळणी 8 दिवसात केली जाईल। हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे। आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने नवे निकष अंमलात आणल्यामुळे राज्यातील लाखो बहिणींवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे। या योजनेविषयी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी वक्तव्य केलं। लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, यात नवीन कोणतीही तरतूदही झालेली नाहीये। जे जुने नियम आहेत तेच नियम कायम आहेत, असं वक्तव्य दादा भुसेंनी केलंय। त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही, जे जुने नियम होते तेच नियम आहेत। त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली, तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत। त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतनं 8 महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेत, पण या 8 अर्जांपैकी 4 अर्ज हे पुरुषांनी भरले होते असं आता समोर येत आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते सुद्धा घेतलेत। योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये महिलांचे फोटो अर्जावरती लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले गेले अशी माहिती महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेत आता पडताळणी सुरू झाल्यावरती या पुरुषांनी आपले अर्ज मागे घेतले असावेत। या 4ही पुरुषांकडनं ही रक्कम वसूल केली जाईल अशी माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी राजेश मगर यांच्या वतीने दिली गेली आहे। आपल्याकडे 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत योजना बंद करण्यासंदर्भात। त्यामध्ये 4 महिलांचे अर्ज आहेत आणि 4 पुरुषांनी आपली योजना रद्द करण्यात यावी असे अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर ते 4 पुरुष जे आहेत ते औंढा तालुक्यातील आहेत। हे जे 4 पुरुष आहेत त्यांनी जे अर्ज भरण्यात आलेले होते तर त्यांच्यावर पुढचे आता त्यांना पत्र देऊन तसे शासन जे काय हप्ते जमा झालेले आहेत 6 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत, तर ते परत करण्याबाबत ते आपण पत्रव्यवहार त्यांना करत आहोत। आणि राज्यातल्या गोरगरीब जनतेसाठी सुरू झालेली शिवभोजन थाळी निधी अभावी बंद करण्याचा शासनाचा विचार असल्याचं विरोधकांनी म्हटलेलं आहे। योजना बंद झाली तर राज्यातील गरीब, मजूर, विद्यार्थी, अपंग, भटकंती करणारे, रोजंदारी कामगार या गरजू जनतेला मिळणारं भोजन बंद होणार असल्यामुळे चिंता सुद्धा व्यक्त होते आहे। त्यामुळे शिवभोजन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळी बंद करू नका, गरिबांची अडचण होईल अशी विनंती केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गोरगरिबांसाठी शिवभोजन सुरू केलं आणि केवळ 10 रुपयामध्ये चांगलं जेवण गोरगरिबांना
मिळेल अशी ती योजना होती. आता ही योजना बंद करतं की काय सरकार, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं. त्यामुळं विरोधकांनी सुद्धा आता शिवभोजन सुरू ठेवावं अशी मागणी केलेली आहे. कारण 10 रुपयामध्ये अगदी जेवण भेटतं, 10 रुपयामध्ये चांगलं जेवण भेटतं आणि गोरगरीब मोलमजूर ही लोक येऊन या ठिकाणी या जेवणाचा लाभ घेत असतात आणि बऱ्यापैकी एका जेवणाची सोय शिवभोजनमुळं झालेली आहे. आपण बघतोय रिक्षावाले असतील किंवा मोलमजूर करणारे असतील किंवा एक मिनिट भाई आपण बघतोय यांनी आता 10 रुपयामध्ये डब्बा नेलेला आहे. 10 रुपये में क्या क्या मिलता है? नहीं, 10 रुपये में 2 रोटी चावल और सब्जी मिल जाती है यहाँ पे. अगर से समझो ये बंद हो गया तो कैसा प्रॉब्लम है? नहीं, बंद हुआ तो फिर बहुत दिक्कत आ जाएंगी, क्योंकि क्या है 10 रुपये में कहीं भी खाना नहीं मिलता. अगर अपन खाना खाने कहीं जाते हैं तो कम से कम 80 रुपये 150 रुपये लगते हैं. यहाँ पे क्या है 10 रुपये में इजीली खाना मिल जाता है. और अच्छा भी खाना होता है. बहुत अच्छा खाना होता है. तो खाना कैसा है? अच्छा है. अब अगर सरकार ने ये खाना बंद कर दिया तो दिक्कत हो जाएगी गरीबों को. बहुत दिक्कत हो जाएंगी ना, दोपहर में फिर खाना खाने को हमारे को प्रॉब्लम हो जाएगी, क्योंकि घर दूर रहा तो अब खाना का डब्बा सवेरे जल्दी आ जाते हैं और फिर डब्बा लेके नहीं आते. इसकी वजह से हमारे को हो जाता है होटल में जाएंगे 100-150 रुपये खर्चा, 200-300 रुपये 300-400 रुपये रोज कमाते तो 100-200 रुपये कहाँ से खर्चा करेंगे होटल तो पे. इसलिए 10 रुपए में अच्छा काम. 10 रुपये में अच्छा है ना, और टेस्ट भी होटल से अच्छा है. कौन से लोग आते हैं आपके पास खाना खाने? गरीब लोग खाना खाने के लिए आते मेरे पास में. सब मजदूरी, हाथ मजदूरी करने वाले, चुनने वाले, सब गरीब लोग खाना खाने के लिए आते. और वो किसी के पास पैसे रहो मत रहो, हम खाना दे देते हैं. 10 रुपए में खाना ये परवड़ता तो नहीं, मेरे को मालूम है. मेरे को हमको तो परवड़ता नहीं, लेकिन हमारे सेठ जो है हमारे दयालु है बेचारे, वो सब ये करते ये. तो कितने लोग खाना खाते हैं आपके पास? हमारे पास में 51 लोग खाना खाते रोज के. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आणि वाशिम जिल्ह्यातील 11 नाफेड खरेदी केंद्रावरचं सोयाबीन त्याची खरेदी बंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये रिसोड, मंगरुळपीर, वाशिमसह एकूण 11 नाफेडची शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहेत. सोयाबीन खरेदीची मुदतवाढ 6 फेब्रुवारीपर्यंतच होती, त्यामुळे आजपासून खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शासनाला अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर कमीत कमी तरी 1 महिन्याची मुदतवाढ दिलीच पाहिजेत, कारण शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. रोज मार्केटमधलं जर चित्र बघितलं तर अक्षरशः शेतकरी रडताना दिसतात आणि हवालदिल होऊन नाममात्र भावामध्ये, मातीमोल भावामध्ये आपली सोयाबीन विकतात. त्यामुळे शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मुदतवाढ देऊन नाफेडमार्फत सर्व शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करावी. अजून 1 महिना कमीत कमी शासनाने तारीख वाढवून दिली पाहिजे. त्याच्यापासून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल. म्हणजे तुमचं जे सोयाबीन आहे ते कमी भावात जाणार नाही आणि मार्केटमध्ये जे भाव येतं ते फार कमी येतं. 3500पासून तर 4000च्या आतमध्ये भाव विकतात. अच्छा. हो, त्यासाठी तुमचं म्हणणं आहे की सोयाबीनचे जे काही मुदतवाढ आहे ती द्यायला पाहिजे नाफेडद्वारे खरेदीची. सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी 1 महिना तरी मुदतवाढ मिळाली पाहिजे.